स्टार्ट त्याच्या पुढचं ना. हो. मग त्यांनी काही गोष्टी जर काही समजून घेतल्या तर त्याला त्या व्यक्तीला आपल्याला माणूस म्हणून समाजात आणता येईल, त्याला नक्की मदत करता येईल. ॲडमिट केल्याच्या नंतर डिस्चार्ज झाल्याच्या नंतर फॉलोअप जर काही नाही केला तर बऱ्याचदा पेशंटचा किंवा त्या व्यक्तीचा व्यसनी मित्राचा पाय घसरतो किंवा तो परत व्यसन करायला लागतो. तिथे जर काही आपण उपचार बदल नाही केल्यास किंवा पुन्हा फॉलोअपला न आणल्यास तो परत रिलॅप्स पॅटर्नवरती जातो, म्हणजे जुन्या त्याच्या पिण्याच्या प्रवृत्तीवरती जातो. आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याचा स्लिप हा तिथेच ट्रीट जर काय केला तर तो परत रिलॅप्स होणार नाही याची काळजी घेता येते. आणि व्यसनी मित्र हा त्याच्यातनं त्या कुटुंबाला पण आणि त्या व्यक्तीला पण त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. तर व्यसनासाठी आपण खात्रीशीर उपचार ओपीडी बेसिसवरती किंवा दाखल करून दोन्ही पद्धतीने करतो. आणि मानसिक आजार किंवा गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार असतील तर त्याला आपण ओपीडी बेसिसवरती किंवा सिरियस जर काय असेल तर त्याला आपण रुग्णालयात दाखल करून त्यानुसार योग्य ते उपचार करून त्याला त्या व्यक्तीला बाहेर काढायचा प्रयत्न करतो. सोबत आपण त्याचं पुनर्वसन पण करतो, म्हणजे त्याला बाकीच्या ॲक्टिव्हिटीज, थेरपीज, वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार प्रणाली किंवा इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, ग्रुप काउन्सिलिंग या सगळ्या गोष्टींचा वापर करतो आणि त्याला कामासाठी पण प्रेरणा देतो. त्याला ऑक्युपेशनल रिहॅबिलिटेशन म्हणतो. आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही सर्व रुग्णांच्या किंवा रुग्णमित्रांच्या नातेवाईकांना सगळ्या गोष्टीचे फोटो, त्याचे व्हिडिओज हे पाठवत राहतो. म्हणजे त्यांनाही तो आत्मविश्वास येतो की आपला रुग्णमित्र याच्यातनं बाहेर येण्यासाठी नक्की काही ना काही एफर्ट्स घेतो आणि इथले कर्मचारी त्या पद्धतीने काम करतायत. धन्यवाद. सर, मानसिक आजाराचे लक्षणं काय आहेत आणि मानसिक आजाराचं मूळ कोणत्या प्रकारे असू शकतं हे याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल? मानसिक आजाराची विविध लक्षणं आहेत, म्हणजे विविध प्रकारचे मानसिक आजार आहेत. त्यामध्ये सौम्य मानसिक आजार आहेत आणि गंभीर मानसिक आजार आहेत. सौम्य मानसिक आजारामध्ये डिप्रेशन येतं, एन्झायटी येतं, फोबिया येतं, तर ॲडजस्टमेंट डिसऑर्डर येतं, स्ट्रेस रिलेटेड काही गोष्टी असेल त्या येतात. आणि काही प्रकारचे गंभीर मानसिक आजार आहेत, त्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया झालं, बायपोलर डिसऑर्डर झाला किंवा सायकोसिस प्रकारातले आजार येतात की त्यांना बऱ्याचदा आपल्याला थोडंसं गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार म्हणतात की काहींना त्यापैकी रुग्णालयात दाखल करून उपचार द्यावे लागतात. नाही, जे सुरुवात आहे ही सुरुवात साधारणतः कशा प्रकारे होऊ शकते? म्हणजे समजा जे काही कुटुंब आहे, आत्तापर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये बरेच रुग्ण बरे होऊन गेलेले आहे, त्याचं प्रमाण काय आणि साधारणतः आपल्याला अशा कोणत्या प्रकारे केसेस अशा आलेल्या आहेत का त्या पद्धतीने त्या हँडल झालेल्या आहेत? ओके. विविध प्रकारच्या केसेस आता मागच्या 14-15 वर्षामध्ये आलेल्या आहेत. तर ओपीडी बेसिसवरती साधारणपणे 70,000हून अधिक मानसिक आजाराच्या व्यक्तींनी इथे उपचार घेतलेले आहेत. आणि दाखल झालेले माझ्या मते 4,500 ते 5,000पेक्षा जास्त रुग्ण इथनं व्यवस्थित उपचार घेऊन व्यवस्थित बाहेर कार्यरत आहेत. त्यातले सगळेच 100% बरे झालेत असं नाही, पण ते फंक्शनल लेवलपर्यंत आलेले आहेत. म्हणजे ते त्यांच्या कामात व्यवस्थितपणे कार्यरत आहेत, वैयक्तिक आयुष्य व्यवस्थित चाललं आहे. रेसिड्युअल काहींना लक्षणं आहेत, पण त्यातले बऱ्यापैकी रुग्ण हे व्यवस्थितपणे बाहेर जाऊन कामही करतात आणि उपचारही व्यवस्थित चालू ठेवत आहेत. ह्या संदर्भात आपण काय आवाहन करू इच्छिता? त्या व्यक्तींना समजून घ्या, त्यांना उपचारासाठी प्रेरणा द्या. मानसिक आजार हा तुम्हाला, मला, कोणालाही होऊ शकतो. हा गंभीर स्वरूपाचा न होता त्याला वेळेत किंवा योग्य त्या वेळी जर काही उपचार दिला तर रुग्णमित्र लवकरात लवकर बाहेर पडण्यास मदत होते. त्याला उशीर केला किंवा बाहेरचं काहीतरी झालं, इकडे तिकडे आपण विनाकारण करणी केली, हे केलं ते केलं, त्यात वेळ घालवत बसलो तर रुग्णमित्राला त्रास होतो. अल्टिमेटली कुटुंबालाही खूप धावपळ करायला लागते आणि आजार पिकत गेला की मग त्याचा सक्सेस रेटही कमी होऊन जातो. त्याच्यामुळे लक्षात आलं तर मानसोपचार तज्ज्ञांना भेटणं याच्यात काही चुकीचं नाही आहे. मानसिक आजार समजून घेणं, त्याचे उपचार घेणं म्हणजे वेळ लागल्यासारखं आहे असं अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे वेळेत उपचार घ्या आणि त्या रुग्णमित्राला समजून घेऊन त्यातून बाहेर काढा. ओके, थँक्यू.